टीसीएस कंपनीतील धर्मांतर लैंगिक अत्याचार प्रकरणी नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघणार आहे। टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल। कंपनीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा निघेल। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय एकतर टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी आता वरिष्ठांकडूनही दखल घेण्यात आली आहे। या प्रकरणी चौकशी केली जाते, तर दुसरीकडे आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघणार आहे। काय अधिक माहिती? जो टीसीएस कंपनीत हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडला आणि या सगळ्या प्रकारानंतर आता या संपूर्ण गोष्टीच्या तपासाला सुद्धा वेग आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी टीमची सुद्धा स्थापना केली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाची एसआयटी टीम कडून चौकशी केली जात असताना आता कंपनीकडनं सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे। दिल्लीतले काही वरिष्ठ अधिकारी, टीसीएस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्ली आणि मुंबई असे दोन्ही अधिकारी नाशिकमध्ये दाखल होऊन या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ते या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे। जे कर्मचारी या कंपनीत काम करत आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून या सगळ्या घटनेचं जे माहिती घेण्यात येत आहे आणि काही कर्मचाऱ्यांनी या सगळ्या घटनेसंदर्भात काही गंभीर तक्रारी सुद्धा या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळेच या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूर्त वर्क फ्रॉम होमचे आदेश या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। अशा पद्धतीचं माहिती मिळते। आता या सगळ्या घटनेच्या विरोधात आज एक मोर्चाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही मोर्चा जी आहे त्या अगदी काही वेळानंतर नाशिकच्या टीसीएस कंपनी म्हणजे ज्या कंपनीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे ते कंपनीपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि जे हिंदू सकल समाजाच्या वतीने हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि या मोर्चामध्ये वेगवेगळे ज्या हिंदुत्ववादी संघटना सुद्धा सामील होणार आहे। या सगळ्या आरोपींवरती कठोर कारवाई करा अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांची आहे आणि या मोर्चामध्ये काही राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी सुद्धा सामील होतील अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि या सगळ्या मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल आणि पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रिकॉशन घेतलेला आहे अशाही पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो कुठल्या दिशेने जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण कालच नाशिक पोलीस आयुक्तांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाची जी माहिती आहे ती एटीएस असेल आणि त्याच पद्धतीने वेगवेगळे केंद्रीय जे यंत्रणा आहेत, जे तपास यंत्रणा आहेत अशा यंत्रणांना सुद्धा माहिती दिलेली आहे, त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केलेला आहे अशा पद्धतीची माहिती नाशिक पोलीस आयुक्तांनी कालच दिलेली आहे। आणि एटीएसचं एक पथक सुद्धा नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे अशाही पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या सगळ्या अनुषंगाने खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या मोर्चाचं सुद्धा आयोजन केल्याचं बघायला मिळतंय। किरण, मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टीसीएस कंपनीवर धडक दिली होती त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागला होता। आज कशा पद्धतीने नाशिक पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तैनात असेल? खरं तर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असणार आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून हा जो मुद्दा आहे तो फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजत आहे। या कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेवरती लैंगिक अत्याचार केला गेलेला आहे। त्या महिलेला लग्नाचा आमिष दाखवून हा संपूर्णपणे अत्याचार केला, त्यानंतर तिचा धर्मांतर करण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप पीडितेने केलेला आहे। आणि त्याच पद्धतीने इतर काही महिलांवरती सुद्धा मानसिक छळ असेल, विनयभंग असेल अशा पद्धतीच्या घटना हे घडलेल्या आहेत आणि एका मुलाचं सुद्धा धर्मांतर करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीची वेगवेगळ्या ज्या घटना आहेत या कंपनीमध्ये घडलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 9 गुन्हे दाखल आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत झालेले आहेत। त्यामुळे पोलीस अत्यंत बारकाईने खरं तर या सगळ्या प्रकरणाचा तपास हे करत आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज जे हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। जे हिंदुत्ववादी सकल समाजाच्या वतीने आज एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण मोर्चा दरम्यान असणार आहे। नाशिकच्या टीसीएस कंपनी म्हणजे ज्या कंपनीमध्ये ही घटना घडलेली आहे त्याच कंपनीपासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नेमकं या मोर्चामध्ये आलेले जे नेते असतील, पदाधिकारी असतील हे काय मागणी करतात तेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच पोलिसांनी मात्र खूप मोठ्या प्रमाणात प्रिकॉशन घेतलेलं आहे। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट आम्ही घेणार आहोत। तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।